मुंबईवरून आलेले पेशंट आहेत. पेशंटला एका हाताचा प्रॉब्लेम आहे, शोल्डरला जास्त त्रास आहे. बॉल फेकायला गेले तरी त्यांना बॉल फेकता येत नाही आणि पूर्ण बॅक लोअर बॅक पेन भरपूर आहे. आता आपण त्याची सेटिंग करून घेऊ आणि नंतर त्यांचा रिव्ह्यू घेऊ. हां दुखत नाही. सोडा पाया. पेशंटची वर्क बघा कशी पूर्ण स्टिफनेस जास्त. हे पाय दाबला तरी बॉडी खालीच पाहिजे, तर खूप वर आहे. पालतो पहिली बॉडी तुम्ही झोपून राहा. पहिली अशी बॉडी पाहिजे आपलं डायरेक्ट उचलून अप होत होती ना. आता बघा, आता एकदम नॉर्मल राहा. पहिली इतकी बॉडी अशी अशी वर येते. ठीक आहे, आता काय करा, सर्व झोपा. आता आता ट्रीटमेंट करून घेतली तुमची. आता कसं वाटतं? बरं वाटतं. आता ट्रीटमेंट मी तुमची सेटिंग केली, कायरो सेटिंग आणि वन सेटिंग केली. त्याच्यानंतर आतमध्ये गेल्यावर तुम्हाला काय काय केलं? ते काय बोलतात, मसाज व्हायब्रेटर फिरवला, आणि मॅग्नेटिक मशीन फिरवलं, हो. तिकडे त्याला मालिश केली तुमची हो. पूर्ण बॉडीची हो. केली ना. हो. मग नंतर आता कसं वाटतं? आता बरं वाटतं. पूर्ण 100% देतात ट्रीटमेंटला बरं करायला. हां हां असं देतात तर देतात ट्रीटमेंट करायला, बरं करायला, लवकर पेशंट बरा कसं होईल याचा प्रयत्न करतात. असंच असतो मानस. मानसच असा असतो, पेशंट बरं कसं होईल. काय काय पेशंट म्हणतात, सर तुमची फी जास्त आहे. बरोबर आहे, फी जास्त आहे, परंतु पेशंट 1 किंवा 2 सेटिंगमध्येच आम्ही क्लिअर करतो. पूर्ण 100% देतात बरं व्हायसाठी. बरं जेवढं बरं होईल पेशंट, आमचा फोकस त्याच्यावरच असतो. हां, आणि त्याच्यानंतर तुम्ही बाकीकडे गेले, समजा तुम्हाला MRI काढायचा ठरला किंवा इतर हॉस्पिटलायझेशन तुम्ही केलंय, तुम्हाला पैसे जातात किती त्याचं, याच्यामध्ये विचार करायला पाहिजे. आणि दुसरा एक महत्त्वाचा संदेश हा देऊ शकतो मी, काय काय पेशंटच्या निगेटिव्ह कमेंट्स येतात. काय येतात? एकच सेटिंग घेतात, आम्हाला फरक पडला नाही, डॉक्टर लबाडे, डॉक्टर असा आहे तसा आहे. तर अशा कमेंट करणाऱ्यांसाठी मी मुख्यतः बोलतो, त्यांनी पूर्ण सेटिंग वेळेवर घेतल्या पाहिजे. घरी जे कामं आहेत, जे पथ्य आहेत, ते तुम्ही वेळेवर योग्य याच्यात केले पाहिजेत आणि त्याच्यातून तुम्हाला रिलीफ भेटणार आहे. आम्ही सांगतो तुम्हाला, सायटिकाचा पेशंट आहे, सायटिकाच्या पेशंटला वजन उचलायला लगेच चालत नाही. याचे पथ्य फक्त तुम्हाला 2 महिने पाळायचे. तुम्ही इथं सेटिंग घेता, कांदे लावायला जाता, तिकडं इथं सेटिंग घेता, तुम्ही वाळू उचलायला जाता,
त्याचा काही उपयोग होत नाही, होतच नाही उपयोग त्याचा. तर तुम्ही सेटिंगला या. आणि हे बघा, आता हे पेशंट म्हणतोय मला फरक पडतोय आणि पडलाय, पण असे कितीतरी पेशंट आहेत माझे 10% पेशंटला किंवा 20% पेशंटला फरक पडत नाही, कारण त्यांना यांचा वेगळा काहीतरी त्रास असतो. आणि ज्यांना फरक पडतोय त्या पेशंटने पण कमेंट करा. काय पेशंट कमेंटमध्ये पण बोलतात तुम्ही पेशंट करता पण पेशंटच्या असे तुम्हाला ग्रोथफुल कमेंट येत नाही. मग ज्या पेशंटला फरक पडला अशा पेशंटने कमेंट करायला काहीच हरकत नाही ना, आम्हाला किती टक्के फरक पडला, आम्ही किती सेटिंग घेतल्यात, किंवा एक सेटिंगमध्ये किती टक्के, एक सेटिंगमध्ये पण भरपूर पेशंट बरे होतात, त्यांनी पण कमेंट करायला पाहिजे. जेणेकरून जे गोरगरीब आहेत, जे लांबून येतात, भरपूर लांबून पेशंट येतात ना, त्या पेशंटला त्याचा फायदा होईल. या कमेंट बघून पण पेशंट आलेले असतात. निगेटिव्ह कमेंट जास्त असतात, म्हणजे एका व्हिडिओला कमीत कमी 1-2 कमेंट तरी निगेटिव्ह असतात. बाकीच्या पॉझिटिव्ह थंब देतात किंवा लव टाकतात किंवा काहीतरी वेगळं टाकतात. पण तुम्ही जे आहे ते रियालिटीमध्ये लिहून पाठवा, कमेंटमध्ये लिहून टाईप करून पाठवा. मी या गावातून आलतो किंवा मी तिकडून आलतो, मला आता एवढा टक्के फरक पडलाय, किंवा मी एकच सेटिंग घेतली मी 100% बरं झालो. अशा कमेंट तुम्ही करत जा, जेणेकरून दुसऱ्या पेशंटला पण त्याच्यापासून फायदा होईल. एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकतो. आणि ठीक आहे, धन्यवाद. चला.